कुटुंबाचा अपमान ठरला जीवघेणा। कोल्हापुरात तरुणाचा दगडाने ठेचून खून। स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना ठोकल्या बेड्या। कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत 3 आरोपींना अटक केली आहे। 18 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे महालक्ष्मीनगर सोलगेमळा येथील निर्जनस्थळी शहाबाज शब्बीर शेख वय 23 राहणार सांगली या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात मिळून आला होता। ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचला होता, ज्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या। तपासादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि पीएसआय जालिंदर जाधव यांच्या पथकांनी सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियाचा आधार घेत मृताची ओळख पटवली। शहाबाज हा 2 दिवसांपासून बेपत्ता होता। तो त्याचे मित्र आसिफ जिलानी येलकुंद्री आणि सोयल सलीम सनदी यांच्यासोबत गेल्याचे समोर आले। तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला असता ते नरंदे तालुका हातकणंगले परिसरात असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी या भागात सापळा रचला असता आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने पाठलाग करून आसिफ येलकुंद्री, सोयल सनदी आणि अखिल मुजावर या तिघांना शिताफीने ताब्यात घेतले। आरोपींनी चौकशीत खुनाची कबुली दिली। मयत शहाबाज याने आरोपी आसिफच्या वडिलांना फोनवरून अत्यंत उद्धट भाषेत शिवीगाळ केली होती। याच रागातून तिघांनी मिळून शहाबाजचा गळा आवळला आणि त्याच्या चेहऱ्यावर दगडाने प्रहार करून त्याची हत्या केली। ही कौतुकास्पद कामगिरी एलसीबीचे निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने फत्ते केली असून आरोपींना शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे।